अभ्यासाला सुरुवात आपण या दिवसामध्ये पौलाचे थेसलोनिका करास पहिलं पत्र आपण अभ्यासत आहोत आणि अ, आपण तिसऱ्या अध्यायात आहोत. मला असं वाटतं एक आठवडा त्याच्या अगोदर एक दोन आठवडे आपण थांबलो होतो कारण अगोदर सेमिनार होतं. त्यानंतर मागील आठवडी मी इथं नव्हतो आणि आपण दुसरा पाळक साहेबांनी आणखी दुसरा विषय मागच्या आठवडी शिकवलेला आहे. आज आपण पुन्हा आपल्या बायबल अभ्यासाकडे लक्ष देत असताना जो आजचा संदर्भ आहे तो आपल्या समोर आहे. थेसलोनिका करास पहिलं पत्र अध्याय 3 आणि त्यापासून विशेष करून वचन 6 पासून ते वचन 9 आपण सगळ्यात अगोदर वाचू आणि अ, त्यावर आपण मनन करणार आहोत. अध्याय 3 वचन 6 पासून वचन 9 पर्यंत आपण वाचणार आहोत. आता तिमोथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती याविषयी आणि जसे आम्ही तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहोत तसे तुम्ही आम्हाला भेटण्यास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता याविषयीचे सुवर्तमान आम्हाला कळवले. यामुळे बंधूंनो, आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळाले. कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असलात तर आता आमच्या जीवात जीव असल्यासारखे होईल. कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदी आनंद करत आहोत त्याबद्दल तुमच्या संबंधाने त्याचे आभार पूर्तेपणे कसे मानावेत. तर देवबाप करो वाचलेली ही वचनं आपल्या सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वादाची करो. आपल्याला माहित आहे की हा जो संदर्भ आहे विशेष करून कुठपासून सुरू होत आहे, अध्याय 2 पासून सुरू होत आहे. कारण अध्याय 2 मध्ये ज्यावेळेस आपण येतो, आपण मागील बायबल अभ्यासामध्ये शिकलो की वरील जे विशेष करून वचन 1 पासून मला असं वाटतं की वचन 8 पर्यंत पौल जो आहे त्याच्या सेवेचं समर्थन तो करतो नाही का. त्याच्या सेवेबद्दल तो समर्थन करतो. वचन विशेष करून 13 पासून पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तो देवाची उपकार स्तुती करत आहे. कारण त्याचं कारण काय बरं? कारण थेसलोनिका येथील मंडळीने किती अद्भुत रीतीने देवाचं वचन स्वीकारलेलं आहे आणि मग त्याबद्दल आपण शिकलो आणि इथून पुढे आपल्याला पाहायला भेटतं विशेष करून वचन 17 पासून हा जो भाग आहे तो नवीन सुरू होतो, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे तो इथून पुढे त्या मंडळीबद्दलचं त्याचं जे हृदय आहे, पाळकीय हृदय, ते इथं आपल्याला प्रगट होत आहे. अगदी सुरुवातीपासूनच ते होत आहे नक्कीच, पण वरती आपल्याला पाहायला भेटतं लोकांचे जे पौलाच्या विरुद्ध असणारे जे आरोप होते ते तो खारिज करतो आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तो आता अनेक गोष्टी इथं बोलत आहे. आणि विशेष करून अध्याय 3 मध्ये ज्यावेळेस आपण येतो तर तिथं आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट पाहायला भेटते. ती म्हणजे अध्याय 3 आणि वचन 1 मध्ये पहा, आमच्याने आणखी दम धरवेना तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हाला बरे वाटले आणि आम्ही आपला बंधू तिमोथी ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक याला यासाठी पाठवले की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. आता पौल जो आहे आपल्याला माहित आहे की तो 3 आठवडे थेसलोनिका या ठिकाणी होता. फिलिपेवरून तो तिथं आला होता आणि आपल्याला माहित आहे की तिथं त्याने 3 आठवडे सेवा केली, सुवार्ता गाजवली ख्रिस्ताची आणि तिथं त्याला भयंकर विरोध झाला. त्यामुळे ते सोडून त्याला पुढं मग बिरुया आणि मग बिरुया नंतर तो अथेन त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जात असताना त्याच्यासोबत आपल्याला पाहायला भेटतं की तिमथी आणि सिला जे आहेत ते सुद्धा होते तिथपर्यंत. आणि तिथपर्यंत आल्यानंतर त्याच वेळी पुन्हा आपण पाहायला भेटतं की तिमथी जो आहे आणि सिला जो आहे तुम्हाला असं वाटतं बिरुया त्या ठिकाणी ते तिथं थांबले आणि नंतर पौल जो आहे अथेनेतून मग तिथं एका मैदानात त्याने एका ठिकाणी त्याने संभाषण केलं, तिथं सुवार्ता गाजवली आर्यपगाच्या त्या टेकडीवर आपल्याला पाहायला भेटतं नाही का. आणि मग तिथून तो पुढे करिंथ तिथे गेला आणि करिंथ त्या ठिकाणी गेल्यानंतर
आपल्याला पाहायला भेटतं की तो त्या ठिकाणी गेला आणि तिथून विशेष करून अथेनमधून त्याने अगोदरच तिमथ्याला थेसलनिका या ठिकाणी पाठवलेलं होतं. अ, का बरं पाठवलं? कारण त्या मंडळीबद्दल त्याला वाटत असलेली चिंता आणि त्या मंडळीबद्दल वाटत असलेली काळजी आणि त्याची इच्छा होती की तिमथ्याने जाऊन त्यांना स्थिर करावं, त्यांना बोध करावा, नाही का, आणि त्यांना धीर द्यावा. आणि मग आपण त्याबद्दल वचन 1 ते 5 मध्ये शिकलो, नाही का. आणि म्हणून वचन 5 काय सांगतं, ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधीने विचारपूस करण्यास त्याला पाठवले म्हणे. कोण जाणे भुलवणाऱ्याने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. पौलाला एक काळजी वाटत होती, कारण त्या मंडळीमध्ये असे काही लोक होते, जसं आपल्याला पाहायला भेटतं, आपण प्रेषितांची कृत्य 17व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, 18व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं मागे, की कशा प्रकारे यहुदी लोक जे होते, काही ज्यांनी विश्वास ठेवला नाही, ते कशा प्रकारे त्यांना विरोध करत होते, मंडळीला विरोध करत होते, त्यासोबतच पौलाला पण विरोध करत होते. त्यासोबत त्या मंडळीमध्ये असणारे सुद्धा आणखी काही लोक होते जे पौलाचे विरोधी होते. आणि मग आणि एवढंच नाही तर मंडळीला सुद्धा ते चुकीचं शिक्षण देत होते. अनेक गोष्टी होत्या. बाह्य छळ पण तिथं आपल्याला पाहायला भेटतो. सर्व गोष्टी असताना सुद्धा आपण पाहतो की तो म्हणतो की आता मला दम धरवेना, आणि म्हणून त्याने तिमथ्याला पाठवलं. आणि आता तिमथी जो आहे, जो आता संदर्भ आपण वाचलेला आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटते की तिमथी आता तिथं गेलेला आहे. आणि पौलाने सांगितल्याप्रमाणे त्यांना, मंडळीला त्याने धीर दिला, उत्तेजना दिली. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याने बोध केलेला आहे. आणि आता तो जो वृत्तांत आहे, एक मिशनरी, एक सेवक, एक सुवार्तिक, नाही का, म्हणून तो पुन्हा त्या प्रेषिताकडे घेऊन येत आहे. आणि पौलाला येऊन आता तो जणू काय सर्व त्या त्या गोष्टीचा अहवाल देत आहे, की काय ती मंडळीबद्दल, पौला तुझी चिंता करत आहे, पण ती मंडळी कशी आहे. आणि त्या मंडळीबद्दल बोलत असताना काही महत्वाच्या गोष्टी तिमोथी जो आहे तो पौलाला सांगतो. आणि त्या इतक्या अद्भुत आहे की ज्यामुळे आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे तो खूप नाही का आनंदी होतो, त्याला तो समाधानी होतो त्यामुळं. कारण त्याला माहित आहे की त्याने जो विचार केलेला होता, ज्या चिंतेमध्ये तो होता, ती चिंता पूर्णपणे दूर झालेली आहे. आणि म्हणूनच पहा, वचन 6 मध्ये काय म्हटलेलं आहे, आता तिमथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन, आता तिमथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन म्हटलेलं आहे इथं, नाही का. तर कुठं आला तिमथी, कुठून आला? थेसलोनिका या ठिकाणाहून तो आता करिंथ येथे आला, कारण पौल तिथंच होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने काय सांगितलं म्हणे इथं वचन 6 मध्ये, तुमच्या विषयीचं सुवर्तमान त्याने सांगितलेलं आहे, आम्हाला कळवलेलं आहे. आता इथं पहिल्या वेळेस सुवर्तमान हा जो शब्द आहे ना, आपण ज्यावेळेस नवीन करारामध्ये सुवर्तमान किंवा सुवार्ता हा शब्द पाहतो, तो नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या कार्याबद्दलची आठवण करून देतो, नाही का, सुवार्ता म्हटल्यानंतर. पण इथं पहिल्यांदाच हा जो शब्द आहे तो आपल्याला एका मंडळीबद्दल माहिती देणारा, नाही का, किंवा काळजी, चिंता जी वाटत होती पौलाला, नाही का, त्याबद्दलची योग्य ती बातमी देणारा हा शब्द आहे. आणि इथं ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्याच उद्देशाने हा शब्द इथं जो शब्द आहे सुवर्तमान, हा शब्द वापरलेला का बरं? कारण जसा एखादा बाप जो आहे, तो आपल्या लेकरासाठी, नाही का, फारच चिंतित असतो, नाही का. जसं जसं आपण जुन्या करारामध्ये पाहतो की याकूब जो होता, ज्यावेळेस त्याचा मुलगा जो आहे योसेफ, नाही का, त्याला कळालं की अरे त्याला त्याच्या दुसऱ्या लेकरांनी सांगितलं की त्याला कुणीतरी खाल्लं किंवा काय केलं, नाही का, त्यांनी विकलं होतं तिकडं. आणि तो फार चिंताक्रांत होता, त्याने दुःख केलं, शोक केलं. आणि तशा प्रकारे जणू काय पौल जो आहे तो काय करत आहे, त्या मंडळीबद्दल चिंता करत आहे, काळजी करत आहे. परंतु ज्यावेळेस त्या याकोबाच्या बाबतीत आपण पाहतो की ज्यावेळेस तो योसेफ त्याला काही वर्षानंतर तिथं मिसर देशामध्ये भेटतो, आणि त्यावेळेस त्याची जी, नाही का, त्याची जी प्रक्रिया, त्याची जी भावना बदलते, नाही का. अरे माझं लेकरू ज्याच्याबद्दल मी ज्याच्यावर प्रीती करत होतो, आणि तो आता मला तो
तो संपला म्हणून मी सोडून दिलेला आहे, तो नाहीच म्हणून सोडून दिलेला आहे, पण आता मी त्याला ज्यावेळेस पाहत आहे, तो किती आनंदाची गोष्ट आहे नाही का. जणू काय तशाच प्रकारच्या भावना आपल्याला पौलाच्या बाबतीत सुद्धा पाहायला भेटतील. तो इतकं प्रीती थेसलोनिका येथील मंडळीवर आणि इव्हन सगळ्या त्या मंडळीवर, सर्व विश्वासणाऱ्यांवर तो करत होता. आणि त्याचं हृदय बघा इथं, मेंढपाळाचं हृदय कसं असतं नाही का. आणि म्हणूनच तिमोथी त्याच्याकडे आलेला आहे आणि त्याने तुमचा विश्वास व प्रीती नाही का ह्याविषयी, आणि जसे आम्ही तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हाला भेटण्यास उत्कंठित असून आमचे प्रेमाने नेहमी आठवण करता याविषयीचे सुवर्तमान आम्हाला कळविले. आता तिमथ्याने जी बातमी तो घेऊन आलाय पौलाकडे, ती बातमी जर आपण पाहिली तर विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की अ, चार नाही का, चार प्रकारे किंवा आपण काय म्हणू शकतो की ती जी बातमी आहे ती तो अशा चार महत्वाच्या मुद्द्यांनी तो मांडत आहे. आणि ती जी बातमी आहे चार भागात आपण म्हणू शकतो. आणि तिथं आपल्याला थेसलोनिका येथील मंडळीची आध्यात्मिक स्थिती पाहायला भेटेल, कारण तिमोथी त्या स्थितीबद्दल बोलतो. ज्यावेळेस प्रत्येक जो शब्द आहे इथं वापरण्यात आलेला, तो प्रत्येक शब्द आपल्याला त्या मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल आठवण करून देणारा आहे. आणि विशेष करून चार भागात किंवा चार प्रकारे त्याने ती बातमी किंवा आपण काय म्हणू शकतो चार महत्वाचे मुद्दे त्याने पौलासमोर मांडले त्या मंडळीबद्दलचे. आणि मग ते चार मुद्दे किंवा ते चार महत्वाचे सत्य आपल्याला इथं पाहायला भेटतील वचन 6 मध्ये बघा. सगळ्यात पहिलं वचन 6ची सुरुवात होत असताना पहा तो कशाबद्दल बोलत आहे, विश्वासाबद्दल बोलत आहे नाही का. इथं काय सांगितलंय, आता तिमोथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन तुमचा विश्वास, बरोबर, सगळ्यात पहिली बातमी कुठं आहे, विश्वासाबद्दल. कारण पौल त्याला त्याच्याबद्दलच भीती वाटत होती नाही का, खरंच ते प्रभू मध्ये स्थिर आहेत की नाही नाही का. आणि खरंच ते भुलविले तर गेले नाही ना. आणि पौलासमोर अनेक वेगळे विचार होते, कारण वचन 5 मध्ये पहा, वचन 5 काय सांगतंय, त्यामुळे मलाही आणखी दम धरवेना म्हणून मी तुमच्या विश्वासा संबंधाने विचारपूस करण्यास त्याला पाठवलेले होते. त्याच्यासाठीच पौलाने तिमोथ्याला पाठवलं होतं, त्यांच्या विश्वासा संबंधाने विचारपूस करण्यासाठी. आता ज्यावेळेस आपण विश्वासाबद्दल विचार करतो, तर हा विश्वास काय आहे, कोणत्या प्रकारच्या विश्वासाबद्दल इथं पौल बोलत आहे. आता विशेष करून विश्वासाबद्दल बोलत असताना पवित्र शास्त्रामध्ये संदर्भानुसार विश्वास जो शब्द आहे तो वेगवेगळ्या संदर्भात मांडण्यात आलेला आहे ना, की वेगवेगळ्या संदर्भात. जसं जर तुम्ही यहूदाचं पत्र वाचलं तर तिथं विश्वास हा जो शब्द आहे तो देवाच्या वचनासाठी वापरण्यात आलेला आहे, किंवा जे सुशिक्षण आहे त्याच्यासाठी वापरण्यात आलेला तो शब्द आहे. आणि तशाच प्रकारे ज्यावेळेस इथं विश्वासाबद्दल पौल बोलत आहे, त्याने तिमोथ्याला पाठवलेलं होतं की त्यांच्या विश्वासाची विचारपूस करण्यासाठी, पाहण्यासाठी नाही का. आणि ते कसे विश्वासात उभे आहेत त्याबद्दल विचार करण्यासाठी. तर मग इथं ज्यावेळेस तुमचा विश्वास हा शब्द येतो, तर हा जो विश्वास आहे आपल्याला पाहायला भेटतं, हा ऐतिहासिक विश्वासाबद्दल नाही बोलत पाऊल इथं नाही का. किंवा कोणत्या दुसऱ्या प्रकारच्या विश्वासाबद्दल बोलत नाही. तर जो विश्वास पौलाने गाजवलेला आहे तिथं नाही का, तो जो खरा खरा जे तत्व आहे, जे सुशिक्षण आहे, एक तर त्याच्याबद्दल तो आठवण करून देतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा विश्वास जो आहे त्यांच्या त्यांच्या तारणाबद्दल आठवण करून देणार नाही का, हा शब्द आहे. आणि हा विश्वास हा जो शब्द आहे ना, तो आपल्याला खरं तर मला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जे उदाहरण दिलं होतं बघा, पेरणी करणाराचा दृष्टांत मध्ये, तिथे चार प्रकारच्या जमीन आहे आणि त्यातील एक जी जमीन आहे त्याला सुपीक म्हटलेला नाही का, जिथं जिथं ते बीज पडतं आणि ते उगवून येतं आणि 100 पट पीक त्याचं येतं, फळ येतं. तशाच प्रकारे इथं ज्यावेळेस तिमोथी अगदी म्हणतो, बोल त्याला सांगितलं विश्वासाबद्दल. आणि खऱ्या रीतीने पौल ज्या प्रकारे इथं विश्वास हा शब्द इथं उच्चारत आहे, तर हा विश्वास जो आहे तो तारणदायी विश्वास आहे.
आणि आपल्याला पाहायला भेटतं की हा तारणदायी विश्वास जो आहे तो देवाच्या कृपेने आहे. देवाचं ते दान आहे. ते आपण स्वतःहून कधीच त्याच्यावर, ख्रिस्तावर प्रभू म्हणून विश्वास ठेवू शकत नाही. कारण विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला जिवंत असायला पाहिजे. आपण जिवंतच नाही ख्रिस्तविरहित, नाही का? आणि त्याच्याबद्दल आपल्याला इफिसकरास पत्रामध्ये अगोदरच सांगण्यात आलेलं की आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असे होतो, नाही का? आणि मग मृत व्यक्ती काहीच करू शकत नाही, तर तिथं कोणत्याही प्रकारचा विश्वास आपल्याला पाहायला भेटत नाही. मग मग प्रश्न हा उपस्थित होतो, अनेक लोकांना वाटतं की अरे बाळकसाहेब, तुम्ही जे उदाहरण दिलं आता जमिनीबद्दल, नाही का, आपला तर तो विषय नाहीये, पण जमिनीबद्दल तुम्ही उदाहरण दिलं, सुपीक जमिनीबद्दल, आणि ती इथं लिंक कशी लागू शकते? कारण थेसलोनिका येथील मंडळीची जी अवस्था आहे ना, ती तुम्हाला तशीच पाहायला भेटल. त्यांच्यातून ते फळ दिसून आले. अध्याय 1 मध्ये सुरुवातीलाच पॉल बोलत असताना तो म्हणतो की मी देवाची उपकार स्तुती करतो, देवाचे आभार मानतो. म्हणे का बरं? कारण विश्वासाने तुम्ही करत असलेले जे काम आहे. वचन 3 पहा, आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर पाहिलं. तर ते जे कार्य त्यांच्या हृदयात झालेलं आहे ते फळांद्वारे बाहेर दिसून येत आहे. आणि पुढे जर तुम्ही अध्याय 1 मध्ये जर पुढे पाहिलं तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचा विश्वास जो आहे तो जग जाहीर झालेला होता. काय सांगितलं? तुमच्या विश्वासाचं वर्तमानही सर्वत्र पसरलेलं आहे म्हणे, बरोबर? ते झाकून नाही. आणि तोच तारणदायी विश्वास आहे. आणि याकोब जो आहे त्याच्याबद्दलच बोलत असताना म्हणतो की हा विश्वास एकटा नाहीये, हा क्रियाशील नाहीये, बरोबर? हा विश्वास निर्जीव नाहीये. तर हा विश्वास जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतं की क्रियाविना नाहीये. तर हा विश्वास जो आहे तो आपल्याला कृती करायला शिकवितो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो विश्वास केवळ देवाच्या कृपेने आहे. तो विश्वास कशावर आहे? प्रभू येशू ख्रिस्तावर आहे, आहे का? आणि आणि हा विश्वास जो आहे हे देवाचं दान आहे. आणि तारणाच्या त्या वेळीस देव त्या एका पाप्याला तो पुरवितो. म्हणूनच तो पापी व्यक्ती जो अगोदर मृत होता, ज्याला कोणत्याही प्रकारे ख्रिस्ताबद्दल ऐकण्याची इच्छा नव्हती, ख्रिस्ताच्या व्यक्तित्वात तो आनंद करत नव्हता, जो अगोदर देवाचा शत्रू होता, तो आता देवावर प्रीती करू शकतो. आणि तो आता ख्रिस्ताचं पूर्ण व्यक्तित्व त्याच्यावर विसंबून राहतो, नाही का? ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य वधस्तंभावर त्यावर तो पूर्णपणे काय करतो? स्वतःला झोकून देतो. आणि मग त्या विश्वासाबद्दल तिमोथी जो आहे त्याने पौलाला सांगितलं, आणि पौल म्हणतो की मला त्याने तुमच्या विश्वासाबद्दल, नाही का, त्यानंतर पुढे दुसरं वर्तमान त्याने दिलं, ते म्हणजे काय बरं? प्रीती. दुसरं वर्तमान काय दिलं? प्रीतीबद्दल. विश्वास आणि प्रीती ह्या दोन असे महत्वाचे बाब आहे किंवा महत्वाचे गुण आहे जे ख्रिस्तीत्वाला प्रदर्शित करणारे आहे. जर तुम्ही अ, गलती करास पत्र जर वाचलं, नाही का, मला असं वाटतं गलती करास पत्र 5वा अध्याय आणि वचन जर 22 पाहिलं, जिथं तुम्हाला पाहायला भेटतं आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, नाही का? तर तिथं तुम्हाला प्रीती, नाही का, सगळ्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकाला पाहायला भेटल, नाही का? कारण प्रीती हा जो शब्द आहे ना, आणि प्रीती हा जो आपल्याला पाहायला भेटतं की गुण वैशिष्ट्य आहे, ते आपल्याला पाहायला भेटतं की सर्व त्या गुण वैशिष्ट्यांना सामावून घेणारा आहे. अ, आणि ती प्रीतीबद्दल बोलत असताना जणू काय हे गुण वैशिष्ट्य देवाच्या आत्म्याकडून आहे. आपण प्रीतीबद्दल शिकत असताना आपल्याला पाहायला भेटतं की आपण स्वतःहून कधीच देवावर प्रीती करू शकत नाही. आणि पहिली मध्ये सांगितले की त्याने आपल्यावर अगोदर प्रीती केली, नाही का? आणि म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आणि देवाची प्रीती ही अगाध आहे. त्याची मोजमाप आपण कोणत्याही प्रकारे करू शकणार नाहीये, बरोबर की नाही? आणि म्हणूनच ज्यावेळेस इथं प्रीतीबद्दल पौल पुढे बोलत आहे आणि तो म्हणतो की तुमच्या विश्वासाबद्दल, आणि मग म्हणतो प्रीतीबद्दल, हे दोनच असे गुण वैशिष्ट्ये आहेत सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटतं, ज्याच्यामध्ये पूर्ण ख्रिस्तीत्व सामावलेलं आहे. काय म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये? पूर्ण जे जे
देवभक्ती नाही का, जी उपासना आहे आणि जी धार्मिकता आहे, त्याचे त्याच्याबद्दलचं प्रदर्शन हे आपल्याला दोन गुण वैशिष्ट्यांमधून फार प्रखरतेने पाहायला भेटल. आणि कसं पाहायला भेटल? जर तुम्ही प्रीतीबद्दल शिकले, सगळ्यात अगोदर विश्वास तर सुरुवातच आहे, नाही का, कारण हे देवाचं दान आहे, आपण शिकलो. आणि मग प्रीतीबद्दल आपण विचार करतो तर पॉल जो आहे, प्रीतीबद्दल अनेक गोष्टी बोलतो. करिन्थ पत्रामध्ये सुद्धा तो म्हणतो की प्रीती श्रेष्ठ आहे. बरोबर, प्रीती श्रेष्ठ आहे. आणि मग ख्रिस्त सुद्धा प्रीतीबद्दल बोलतो, आहे का नाही? ख्रिस्त सुद्धा प्रीतीबद्दल बोलतो. ज्यावेळेस तो तो जो परुषी जो आहे तो त्याच्याकडे येऊन त्याला विचारतो, नाही का, की सार्वकालिक नाही, मोठी आज्ञा कोणती आहे, नाही का? आणि त्यावेळेस प्रभूने त्याला दिलेलं उत्तर आपल्याला इथं पाहायला भेटतं. वचन जर तुम्ही मत्ते शुभवर्तमान 22वा अध्याय वचन 37 ते 40 जर वाचलं, तर तिथं प्रभू येशू ख्रिस्त त्याला आठवण करून देतो, नाही का, की सगळ्यात नियमशास्त्रातील सगळ्यात मोठी आज्ञा काय आहे. तर मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू आपला देव परमेश्वर त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. आणि ज्यावेळेस पॉल इथं प्रीतीबद्दल बोलत आहे, आणि ज्यावेळेस तिमोथ्याने त्याला हा वृत्तांत दिलेला आहे त्यांच्या विश्वासाबद्दल, सगळ्यात अगोदर त्यांच्या जीवनात झालेलं कार्य कशा प्रकारे लोकांपर्यंत पसरलं जात आहे, ज्याचा वृत्तांत अध्याय 1 मध्येच आपण पाहिलं, नाही का, त्यांच्या विश्वासाचं वर्तमान सगळीकडे पसरलं जात होतं. आणि मग हे कसं जात होतं, का बरं, आणि कशा प्रकारे? तर दुसरा मुद्दा आपल्याला पाहायला भेटतं त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या कार्याद्वारे. आणि विशेष करून देवाच्या आत्म्याचं हे कार्य आहे. देवाच्या आत्म्याकडून मिळणारं हे फळ आहे. आणि ते म्हणजे काय? प्रीती, नाही का? मी म्हणू शकेल की नाही का, मी मी विश्वासू आहे. आणि नाही का, मी इतर कोणतेही सगळे फळ घेईल. मी इंद्रिय दमन करतो. मी मी विश्वासू आहे, किंवा मी क्षमा करेल, किंवा मी काय काय, नाही का, कोणत्याही गोष्टीबद्दल जर आपण विचार केला, आणि जर आपल्या ठाई जर प्रीती नाहीये, नाही का, तर तेच आपल्याला ते अगदी स्पष्ट करतं की अरे, खरंच मी मी माझं माझं हृदय जे आहे ते तारलेलं आहे की नाही, माझी पात्रता काय आहे, मी कुठं आहे उभा, नाही का? कारण जर मी देवावर प्रीती करणारा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या अगदी वाहवत, त्या अगदी माझ्या जीवनातून पुढे अगदी कृतीतून त्या दिसून येतील, नाही का? मी जर देवावर प्रीती करतो, तर मी एकमेकावर प्रीती करणार आहे. आणि तिमोथ्याने थेसलोनिका येथील मंडळीमध्ये ते अगदी सुंदर रीतीने पाहिलेलं होतं की त्यांची एकमेकांमधील प्रीती, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कशा प्रकारे जिवंत देवावर त्यांनी प्रीती केलेली आहे. कारण आपण सुरुवातीला शिकलो की ज्यावेळेस पाऊल तिथं सुवार्ता घेऊन आला, आपण सुरुवातीला पाहिलं की ती सुवार्ता फार अशा शांत रीतीने नाही आली, मोठ्या वादळात ती सुवार्ता त्यांच्यापर्यंत आलेली आहे. आणि ते वादळ बिलकुल थांबलेले नाहीत, आहे का नाही? कारण त्रास, वेदना, विरोध, वेगवेगळ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावंच लागत आहे. आणि म्हणून पाऊल छळाबद्दल सुद्धा बोलतो अध्याय 2 मध्ये, नाही का? आणि अनेक गोष्टी तो बोलतो. मग इथं ज्यावेळेस पाऊल बोलत आहे प्रीतीबद्दल, तर एकतर आपल्याला पाहायला भेटतं त्याची तो आठवण करून देतो. आणि पुढे अ, तो काय म्हणतो की ही जी प्रीती आहे, प्रीती ह्या विषयी, आणि जसे आम्ही तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहोत, तसे तुम्हीही आम्हाला भेटण्यास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता. आता तिसरं, तिमोथी जो आहे त्याला, तो पौलाला तिसरी बातमी देतो आनंदाची. आणि ती म्हणजे काय? तो सगळ्यात अगोदर त्यांच्या विश्वासाबद्दल बोलतो, त्यानंतर तो प्रीतीबद्दल, आणि तिसरी बातमी तो देतो ते म्हणजे काय? पौला, ते तुझ्यावर सुद्धा प्रीती करत आहेत. आणि तुझ्याबद्दल त्यांचे विचार कसे आहेत, पौलाबद्दल त्यांचे विचार कसे आहेत. आणि नाही का, ते तिमोथी जो आहे तो पौलाला सांगत आहे की अरे, तू जसा उत्कंठित आहेस, तसेच ते सुद्धा तुला भेटण्यासाठी उत्कंठित आहेत. ते तुझ्यावर प्रीती करतात आणि प्रेमाने ते तुझी आठवण करतात. अरे, तू फक्त 3 आठवडे त्यांच्यामध्ये होतास, परंतु त्या 3 आठवड्यामध्ये
त्यांनी तुला जे पाहिलेलं आहे आणि तुझ्यातून जे शिकलेलं आहे ते अगदी त्यांनी आपल्या हृदयात साठवून ठेवलेलं आहे आणि ते तुझ्यावर तितकीच प्रीती करत आहे, तुझी ती तितकीच आठवण करत आहेत, नाही का? आणि म्हणूनच इथं तिमोथी म्हणतो, पौल म्हणतो त्यांना की जसे आम्ही तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हाला भेटण्यास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्या विषयीचे सुवर्तमान आम्हाला कळवले. काय विषयी सुवर्तमान कशाबद्दल कळवलेले होते? तर विश्वासाबद्दल, त्यांचे प्रीतीबद्दल आणि पौलाबद्दलचे त्यांचे जे विचार होते त्याबद्दल. का बरं पौलाला हे जाणून घेणं गरजेचं होतं? आणि तिमोथी का बरं हे प्रामुख्याने सांगत आहे? कारण आता हे 2 मध्ये आपण पाहिलं की काही आरोप पौलावर ठेवण्यात आले होते, नाही का? आणि की तो जी सेवा करत आहे ती सेवा योग्य नाहीये, ती देवाकडून नाही, नाही का? त्याचा त्याचा बोध भ्रांतीचा आहे. आणि म्हणून अध्याय 2 वचन 3 मध्ये पौल त्यांचा जो आरोप आहे तो खारिज करतो. तो म्हणतो की आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा यातून निर्माण झालेला नाही. त्यानंतर ते म्हणायला लागले की पौल जो आहे, अरे तो माणसांना खुश करणारा बोलतो, नाही का? त्याचं अंतकरण पूर्णपणे मानव केंद्रित आहे. परंतु पॉल वचन 4 मध्ये त्यांचा तो जो आरोप होता तो काय करतो, तो खारिज करतो. तो म्हणतो की आमचं अंतकरण पारखणारा देव आहे, नाही का पौल? आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की पौल लोभाने या गोष्टी करत आहे. त्यानंतर पौल काय करतो, स्वतःचं वजन पाडण्याचा प्रयत्न करतो, नाही का, प्रेषितपणाचं. आणि तो स्वतःची तवरी मिरवण्याचा प्रयत्न करतो. पौल वचन 6 मध्ये अध्याय 2 मध्ये तो म्हणतो की नाही, मी असं कधीच केलं नाही म्हणे. तर मी एका दाईप्रमाणे तुमच्याशी वागलो सौम्य वृत्तीने. तर असे सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर पौल जो आहे त्याच्यासमोर एक प्रश्न उपस्थित होता. त्याच्या मनात हे विचार होते की अरे, ह्या गोष्टी तिथं चालू आहेत, लोक आरोप करत आहेत आणि मंडळी तिथं ऐकायला आहे, मी तिथं नाही स्वतः. मी फक्त 3 आठवडे तिथं होतो, तिथून मला इकडे यावं लागलं आणि मी कनिंथ मध्ये आहे. आणि आता ती मंडळी माझ्याबद्दल सुद्धा काय विचार करत असणार आहे? आणि तिमोथ्याची ही जी बातमी आहे आपल्याला पाहायला भेटतं की फारच अद्भुत रीतीने पौलाच्या हृदयाला समाधान देणारी ठरलेली आहे. आणि म्हणून तिमोथी जो आहे तो अगदी स्पष्ट रीतीने सांगतो की मंडळी तुझ्याबद्दल काय विचार करत आहे. मंडळीने तुझ्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत म्हणे. आणि अजून ते ख्रिस्ताचा खरा प्रेषित या नात्याने तू जो विश्वासाने एकनिष्ठ आहेस त्याच्याशी, तुझ्याशी ते एकनिष्ठ आहेत, ते सुद्धा तुझी वाट पाहत आहेत, नाही का? आणि मग जरी ते शत्रू काही आरोप करायला लागले, नाही का, किंवा अम, किंवा काही घडलं तरी तू घाबरू नकोस, नाही का? कारण ती मंडळी जी आहे तिचा विश्वास तुझ्यावर आहे, नाही का? तुझ्यावर आहे. कारण मंडळीने तुला पाहिलेलं आहे. मंडळी नेहमी तुझी प्रेमाने आठवण करते म्हटलेलं आहे बघा. आमची प्रेमाने नेहमी आठवण करता म्हणे तुम्ही, पौल म्हणतो. प्रेमाने आठवण करता. आणि मग ही बातमी नक्कीच तिमोथ्याकडून पौलाने ऐकली होती. आणि मग नक्कीच त्याला ती बातमी आनंद घेऊन येणारी होती. आणि म्हणून पौलाबद्दलच्या दुष्ट आणि खोट्या ज्या अफवा होत्या त्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला नाही. आणि म्हणूनच का बरं त्यांनी विश्वास ठेवला नाही? कारण त्यांना माहित होता की पौलाने ज्या विश्वासाची घोषणा केलेली आहे तो विश्वास खरा आहे का? तो विश्वास खरा आहे. तो विश्वास जो आहे त्यामध्ये देवाचं नीतिमत्व आहे, देवाचं परिपूर्ण कार्य आहे. पौलाने काहीच चुकीचं गाजवलेलं नाही. पौलाने गाजवलेला संदेश अगदी अद्भुत आहे, ज्याने आमचं जीवन बदललेलं आहे. अरे तो इतका अद्भुत आहे की आम्हाला आम्हाला त्याचं मोल कळालेलं आहे. जरी संकट येतात तरी आम्हाला तो आनंद देणारा आहे. जरी वेदनेतून आम्ही जातो तरी त्या वेदनामध्ये सुद्धा तो संदेश, तो विश्वास आम्हाला धरून ठेवणारा आहे. मग आम्ही कशाला घाबरणार, नाही का? आणि म्हणून विशेष करून इथं आपल्याला त्याबद्दल तिमोथी बोलत आहे. विश्वास आणि प्रीती या शब्दांबद्दल बोलत असताना पुढे जे कॅल्विन आहेत ते देवाचे सेवक ते अशा प्रकारे म्हणतात. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं ते की विश्वास आणि प्रीती हे दोन
जे 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 गुण आहेत किंवा जे गुण वैशिष्ट्य आहेत, हे जणू काय त्या देवभक्तीची एकूण बेरीज आहे किंवा ते एक मिळून जणू काय देवभक्तीबद्दल आपल्याला आठवण करून देणारे ते आहेत. आणि संपूर्ण आयुष्यासाठी चुकीच्या धोक्यापासून आपल्याला ते वाचवणारे आहेत. आणि मग वचन 7 मध्ये तो येतो, ह्यामुळे बंधूंनो, आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळालं. किती अद्भुत आहे बघा. तिमोथेकडून ते बातमी घेऊन जाणं देवाच्या सेवकासाठी. चार्ल्स स्पर्जन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात, की मंडळी जी आहे त्या मंडळीबद्दल विचार करत असताना देवाचा सेवक जो त्या मंडळीमध्ये जाऊन कष्ट करतो आणि तिथं देवाच्या वचनाची घोषणा करतो, आणि मग ज्यावेळी तो त्या मंडळीची अवस्था पाहतो, जर ती विश्वसनीय नाही आणि जर ती पडलेली आहे किंवा ती जर कुठेतरी विश्वासापासून बहकायला लागली, तर हे जर त्या सेवकाने पाहिलं तर तो ढासळून जाईल. नाही का, तो ढासळून जाईल. तो स्वतः जणू काय नष्ट झाल्यासारखा असेल. पण तीच जर मंडळी विश्वासात स्थिर आहे आणि ती खंबीर आहे, हे ज्यावेळेस त्या सेवकाला कळेल, त्यावेळेस जणू काय तो सेवक कितीही दुःखातून गेला तरी त्या मंडळीच्या त्या स्थिरतेबद्दल तो नित्य समाधानी राहील आणि आनंदाने आपलं जीवन जगेल. आणि तेच पौलाच्या जीवनात आपल्याला पाहायला भेटतं, नाही का. आणि मग पुढे वचन 7 मध्ये तो म्हणतो, यामुळे बंधूंना आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळाले. पौलाला समाधानकारक ही गोष्ट होती. सर्व अडचणी, छळ, दबाव, परीक्षा, या सर्व गोष्टींचा अनुभव पौल घेत होता. अथेन या ठिकाणी तो एकटा होता. तिथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की त्याला त्याने तो एकटा राहणं, काय का, त्याने काय केलं, पसंत केलं, तिमोथेला तिथून पाठवलं आणि त्याचं त्या ठिकाणी राहणं. तो कधीच मूर्तीपूजा पाहू शकत नव्हता, नाही का. ती अवस्था भयंकर आहे आणि तिथं तो एकटा राहिलेला आहे. त्या अवस्थेमध्ये विरोधाला तो तोंड देत आहे. त्याला विरोध जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतं. बिरोया येथे पण झाला, अथेन त्या भागामध्ये सुद्धा कुठेतरी त्याला विरोध झाला. इवन करिंथमध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याला त्याला तोंड द्यावं लागत होतं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर मंडळी स्थिर नाही, तर मग ह्या वेदनेपेक्षा कितीतरी भयंकर वेदना घेऊन येणारे होते. पण ज्यावेळेस ही बातमी पौलाला कळते आणि खऱ्या त्यांच्या तारंदाई विश्वासाबद्दल पौल ऐकतो, त्यावेळेस त्याला समाधान मिळतं, नाही का. जेव्हा मंडळी विश्वासात जगते, नाही का, आणि आपल्याला पाहायला भेटतं ती स्थिर उभे राहते, त्यावेळेस ते खरंच देवाच्या सेवकाला आपल्याला पाहायला भेटतं. ते काय करतं, समाधान देणार आहे. वचन 8 मध्ये पुढे तेच तो बोलतो, कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असलात, तर आता आमच्या जीवात जीव असल्यासारख्या होईल. मंडळी स्थिर नव्हती का? नक्कीच. पुढे वचन 7 मध्ये आणि वचन 6 मध्ये अगोदरच आपण शिकलो, ती स्थिर होती, ती विश्वासामध्ये होती. परंतु तरी सुद्धा वचन 8 मध्ये तो आव्हान करत आहे की सतत सतत तुम्ही स्थिर राहा. सतत तुम्ही स्थिर राहा. आता इथं स्थिर चित्त हा शब्द वापरलेला आहे बघा. जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारामध्ये जर पाहिलं, तर काही ठिकाणी अस्थिर व्यक्तीबद्दल, विशेष करून याकोब सुद्धा अस्थिर व्यक्तीबद्दल बोलतो, नाही का. जशा त्या लाटा अस्थिर असतात, नाही का, अशा प्रकारे सुद्धा काही काही लोक असतात जे खऱ्या रीतीने ख्रिस्ताच्या शिक्षणात स्थिर राहत नाहीत, नाही का. अस्थिर बद्दल ख्रिस्ताने सुद्धा दिलेलं उदाहरण जे आपण अगोदरही पाहिलं, पेरणी करणाऱ्याचा दाखला, त्याच्यामध्ये खडकावर, नाही का, पडलेलं बी ते कसं आहे, त्या व्यक्तीचं हृदय तिथं आपल्याला पाहायला भेटतं. त्या बियाप्रमाणे ज्याला मूळ नाहीये, तो ऐकतो, परंतु ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस तो, नाही का, ते विसरून जातो. आणि त्याच प्रकारे अस्थिर ही अवस्था आहे. आणि अस्थिर कोण आहे, जो खऱ्या विश्वासापासून दूर आहे. आणि पौल या मंडळीबद्दल बोलत असताना, तुम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असलात म्हणे. प्रभूमध्ये स्थिर चित्त
हा जो शब्द आहे ना सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. पाऊल जो शब्द वापरत आहे तो शब्द आपल्याला पाहायला भेटतं की लष्करी शब्द वापरत आहे इथं. स्थिर चित्त हा शब्द लष्करी शब्द आहे. जो अशा प्रकारचा आहे की हल्ल्याच्या वेळी जसा तो जो सैनिक असतात नाही का, किती त्यांच्यावर आक्रमण होतं समोरून, तरी तो जो सैनिक आहे तो अगदी सरळतेने त्या युद्धात खंबीरपणे उभे राहतो आणि ती लढाई तो जिंकतो, तो माघार घेत नाही. तशा प्रकारचा हा शब्द आहे. आणि पौलाला तेच म्हणायचं आहे की पहा, आपण या युद्धात आहोत, आध्यात्मिक युद्धात आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागल. सैतानाचे हस्तक आपल्याला नेहमी निराश करतील, आपल्यावर आक्रमण करतील, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रभूच्या विश्वासापासून पाडण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला निराश करतील, दुःख आणण्याचा प्रयत्न करतील, वेगवेगळ्या माध्यमांद्वारे देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करतील. परंतु स्थिर चित्त म्हटलेलं आहे, खंबीर आपण त्याच्या विश्वासामध्ये उभं राहतो. आणि यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की आपण स्वतःच्या बळाने हे सुद्धा करू शकत नाही. देवाची कृपा आपल्याला त्यासाठी पाहिजे आणि म्हणून आपण नित्य त्यासाठी प्रार्थना पण करतो नाही का. आणि म्हणूनच पौल इथं त्याच्याबद्दल बोलतो की ते विश्वासात दृढ उभे होतेच नाही का. त्याबद्दल पौल आनंद करत आहे. परंतु पौलाची इच्छा आहे की त्यांनी सतत विश्वासामध्ये दृढ उभं राहावं नाही का. आणि म्हणून त्याचं जर उदाहरण आपण पाहिलं तर मला असं वाटतं की दुसरा अध्याय वचन 13 ते 15 मध्ये पॉल बोलतो बघा. पण बंधुजनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाची उपकार स्तुती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. त्यात त्याने तुम्हाला आमच्या सुवार्तेच्या द्वारे देवा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूंनो, स्थिर राहा व तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकविले ते बळकट धरून राहा. स्थिर चित्त कशा प्रकारे राहू शकतं, स्थिर कसं राहू शकतं, तर देवाच्या वचनाला धरून राहण्याने. आपण स्थिर कसं राहू शकतो, देवाच्या प्रार्थनेत राहण्याने. आपण स्थिर चित्त आपलं कशा राहू शकतं, मंडळीच्या नाही का, मंडळीच्या मध्ये एकत्रित येण्याने. मंडळीच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये आपण एकत्रित येतो नेहमी. कारण आठवडाभर ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये येतो चर्चच्या दिवशी रविवारी, बरोबर, तर 1 तास आपण तिथं असतो फक्त. त्याच्यानंतर आपला आठवडा कुठे जातो, किती तास आपण कुठे राहतो, या जगातच आपण राहतो नाही का. आपल्याला राहावं लागतं या जगात. मग म्हणून आपण पुन्हा त्या आठवडाभरामध्ये सुद्धा कुठंतरी वेळ काढून येतो. म्हणूनच आपण इथं बायबल अभ्यासाला एकत्रित आलेलो आहोत नाही का. आणि ते आपल्याला नेहमी पुन्हा देवाच्या वचनाला धरून स्थिर राहण्यास शिकवितं. मग पुढे वचन 9 मध्ये तो म्हणतो, कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदी आनंद करत आहोत त्याबद्दल तुमच्या संबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानावेत. आता या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आता तिसरी वेळ आहे इथं, जिथं पॉल थेसलोनिका या मंडळीबद्दल देवाचे आभार मानत आहे. तो त्याची कृतज्ञता व्यक्त करत आहे. वचन 9 मध्ये तो म्हणतो की आम्ही देवाचे आभार मानतो तुमच्यामुळे. तुमच्यामुळे आम्ही देवाच्या पुढे आम्ही आनंदी आनंद करत आहोत म्हणे. आणि आम्ही आभार मानतो म्हटलेला इथं. एक विश्वासू सेवक बघा नेहमी हे ओळखतो की ज्यावेळेस ती मंडळी जी आहे आध्यात्मिक रीतीने वाढत जाते नाही का, त्या ठिकाणी तो सेवक कधीच ते श्रेय स्वतःला घेत नाही. तर तो नेहमी देवाला धन्यवाद देतो, कारण हे देवाचा आहे. आणि म्हणूनच पाऊल म्हणतो की वाढवणारा तोच आहे. आम्ही केवळ पाणी घालणारे आहोत नाही का, फळ पण उत्पन्न करणारा तोच आहे. आणि आम्ही एक सेवक आहोत, आम्ही एक कामकरी आहोत. आणि त्यातून आपल्याला पौलाचं हृदय सुद्धा पाहायला भेटतं नाही का. पुढे प्रेषित पौलाने आपल्याला पाहायला भेटतं की कबूल केलं की तो कृतज्ञ आहे देवाने केलेल्या कार्याबद्दल. हे सैनिका येथील मंडळीच्या जीवनात केलेलं कार्य हे देवाने आहे नाही का. एक माध्यम म्हणून, एक साधन म्हणून देवाने पौलाचा उपयोग केलेला आहे. परंतु तो म्हणतो की सर ते शेवटी देवाचंच कार्य आहे, त्यानेच मला कृपा पुरवलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तो या सगळ्या गोष्टी पाहतो आणि सर्व गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्याकडे शब्दच पुरत नाहीत. अरे मी देवाचे आभार कसे मानू, माझे शब्द सुद्धा अपुरे पडतात. म्हणूनच तो काय म्हणतोय बघा इथं,
तो म्हणतो की त्याबद्दल तुमच्या संबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानावेत. हे जे शब्द आहेत ना बघा, त्याच्या समोर प्रश्न पडतो. अरे कसं त्या देवाचे आभार मानावे? माझे शब्द सुद्धा अपुरे आहेत. कारण देवाने केलेलं कार्य अद्भुत आहे. आणि हा जो शब्द आहे ना, पुरतेपणे, नाही का? अं, हा शब्द जो आहे त्याचा अर्थ असा होतो की विशेष करून देवाने केलेलं जे महान कार्य आहे त्याची आपण परतफेड कशानेच करू शकत नाही. आपले शब्द सुद्धा तोडके आहेत. आपली कृती सुद्धा तोडकी आहे. कारण आपल्या तारणामध्ये देव अल्फा ओमेगा आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये देव अल्फा ओमेगा आहे. बरोबर? नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की देव आपल्याला जबाबदार धरतो. आपल्याला तिथं कार्य करायला देव बाप लावतो, परंतु ते कार्य सुद्धा करत असताना त्याची कृपा तो आपल्याला पुरवितो. तो सोडत नाही आपल्याला कधीच, नाही का? आपल्या पवित्रीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा देवाचा आत्मा कार्यरत आहे आणि त्याची आठवण ते आपल्याला करत आहे. त्याच्या जीवनातील त्यांच्या जीवनातील देवाच्या कृपेच्या कार्यामुळे पौलाला त्यांच्या विचारांच्या शब्दांच्या विशेष करून त्याच्या विचाराच्या आणि शब्दांच्या पलीकडे तो कृतज्ञ झालेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटते की तो धन्यवादित आहे. अरे माझ्या समोर शब्दच उरत नाही देवाचं गौरव करण्यासाठी. कारण देवाचं कार्य इतकं अद्भुत आहे. मी ज्या मंडळीबद्दल इतका विचार करत आहे आणि जे माझ्या मनात चिंता होत्या, काळजी होत्या, परंतु प्रभू किती महान आहे. अवघ्या काही काही क्षणातच, काही काळातच त्याने अद्भुत रीतीने ही मंडळी स्थापिली आणि तिला त्याने स्थिर केलेला आहे. विश्वासात ती दृढ उभी आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती अस, नाही का? देवाला गौरव मिळो. आणि म्हणून तो काय करतो? देवाचे आभार मानतो. आणि म्हणून तिमोथ्याने दिलेला जो रिपोर्ट होता, तिमोथ्याने दिलेली जी बातमी होती, पौलाला जणू काय नाही का त्याच्या जीवात जीव आणणारी ती बातमी होती. आणि म्हणूनच तो म्हणतो वचन 8 मध्ये की आमच्या जीवात जीव आल्यासारखं ते झालं म्हणे आम्हाला, नाही का? आणि आणि जर तुम्ही तसेच राहिला तर तो आमच्यासाठी श्वासाप्रमाणे आहे, आहे का? तुमचं ते जगणं आमच्यासाठी श्वासाप्रमाणे आहे. इतकं हे अद्भुत आहे. म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, या संदर्भामध्ये जे शेवटी येत असताना विशेष करून एक तर सेवक या नात्याने आपल्यामध्ये जर कुणी सेवेमध्ये आहे तर त्यांच्यासाठी हा संदर्भ पुन्हा एक वार याची आठवण करून देत आहे की आपलं हृदय कसं असायला पाहिजे मंडळीबद्दल, नाही का? आपण नित्य देवाने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञ असतो, नाही का? मग विश्वासणाऱ्यांबद्दल अ, हे जे वचन आहे ते कशा प्रकारे आपल्याला लागू करून देतं किंवा आपण ते लागू करतो, नाही का, आपल्या जीवनासाठी आजच्या दिवसामध्ये. तर विश्वासणाऱ्या नात्याने आपण नित्य स्थिर चित्त असावं, नाही का? आणि स्थिर चित्त असण्यासाठी देवाने आपल्याला काही कृपेची साधनं दिलेली आहे आणि त्याचा त्याचा नेहमी नेहमी आपण उपभोग घ्यायला शिकायला पाहिजे, नाही का? आणि जसे आपल्याला पाहायला भेटतं, पण एकांतात आहोत, आपण प्रार्थना करू शकतो. आपण कुटुंबात आहोत, एकत्रित येऊन आपण प्रार्थना करणं, वचन वाचणं, नेहमी देवा ख्रिस्ताच्या सुवार्तेत मनन करणं. आपण जगात जातो त्यावेळी सुद्धा आपण नक्कीच बोलू शकत नाही आपल्या हृदयात, आपण त्यावर मनन करत राहतो. आपण आपण बायबल स्टडी आहे, नाही का? बायबल अभ्यास आहे आठवड्यातून एकदा, त्यामध्ये आपण एकत्रित येतो. त्याद्वारे आपण देवाच्या वचनाला धरून राहतो. रविवारी होणारं चर्च, त्याच्यासाठी आपण उत्साहाने एकत्रित येतो. या सर्व गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात स्थिर चित्त राहण्यासाठी, नाही का? कारण सैतान धूर्त आहे आणि पेत्राच्या पत्रामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? गरजणारा सिंह म्हटलेला आहे, नाही का? गरजणाऱ्या सिंहासारखा तो टपून बसलेला आहे, नाही का? जसं हरिण आहे. हरिण ते काय करतं? फार तहानलेलं आहे ते. आणि तहानलेलं असताना ते काय करतं? पाण्याच्या शोधात जातं. आणि ते जात असताना हरणाची जी नजर असते ना ती सगळीकडे तेज असते, नाही का? सगळीकडे. कारण त्याला भीती असते की कधी तिथं सिंह येईल आणि खाऊन टाकेल, नाही का? जर त्याची नजर चुकली तर सिंह लगेच झडप घालतो. तो सिंह जणू काय असा टपलेला आहे. तो नुसती नजर ठेवतो की कधी याची नजर चुकेल. आणि सैतान तशाच प्रकारे आहे. तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे भुलवण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपली कमजोरी माहित आहे. आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला सुद्धा आपली कमजोरी माहित आहे की आम्ही कुठं पडू शकतो. आणि तो लवकरच काय करतो? त्याद्वारेच आपल्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो.
तो कधीच तुमच्या जवळ नाही का असं रात्री येऊन असं विद्रूप चेहरा काय असं तो अशी भेडसावणार नाही कधीच. तो फार आकर्षक रीतीने तुम्हाला त्याच्याकडे ओढेल नाही का. आणि म्हणून आपण स्थिर चित्त राहावं म्हणूनच आपण नित्य वचनात नाही का स्थिर व्हावं. जे अजूनपर्यंत ख्रिस्तापासून दूर आहे त्यांच्यासाठी हे वचन पुन्हा एक वेळ आव्हान करत आहे. जर ख्रिस्तावर जर मी विश्वास ठेवलेला नाही तर माझं नाश अटळ आहे. आणि म्हणून मला जर सार्वकालिक जीवन स्वर्ग जर पाहिजे तर एकमेव मार्ग ख्रिस्त आहे. त्याच्यावर मी विश्वास ठेवून स्वर्गाच्या राज्याचा वाटेकरी होऊ शकतो. आणि केवळ देवाच्या कृपेने आहे. आणि म्हणून या आपण त्यावर मनन करूया आणि देवाला आपण धन्यवाद देऊया. आपण इथे थांबणार आहोत. अं, मी विनंती करतो आपल्यामध्ये ससाने सर आहे ते आपल्याला